नमस्कार, मी तेजस्वी भोळ तुमचे माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये स्वागत करते। आज मी चालले कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवासाठी। आम्ही दरवर्षी जातच असतो। ह्या वर्षी आम्ही चाललेलो आहोत। आमचा प्रवास जवळजवळ 350 किलोमीटरचा आहे आणि जाण्यासाठी आता गणेशोत्सवासाठी सगळेच कोकणवासी निघाले आहेत, तर त्यामुळे ट्रॅफिक पण असू शकतो। म्हणून चला तर लवकर निघूया। मला गणपती बाप्पा मोरया। रस्त्याने जात होतो तेव्हा आम्हाला मंदिराची इथे काही माकडे दिसली आहेत। तोडून पण देत नाही, हाताशी घुसतात। हा पालघर येथील वाघोबातील एक धबधबा आहे, वाघोबा घाट। पाऊस पडते त्यामुळे व्ह्यू एकदमच चांगला आलेला आहे। प्रवासाचा आनंद घेत आम्ही पुढे चाललो आहोत। बडोदा एक्सप्रेस हायवे। त्या दिवशी बोलली ह्या ब्रिजच्या खाली कमरेवर का पाणी होता। त्यातून वाट करत आम्ही पुढे चाललोय। Enjoying traveling with music. आम्ही आता घोडबंदर ब्रिज येथे पोहोचलो आहोत। ट्रॅफिक मध्ये अटकणार असं वाटते आता ट्रॅफिक मध्ये अटकणार आहोत। कर्नाळा डोंगर। हा आहे पागोडा। आम्ही कर्नाळा घाटात आहोत। पक्षी अभयारण्य इथून आलं का? माकडही दिसते तिथे। चांगलं झालेलं आहे। पावसाच्या वातावरणामध्ये फिरण्यासाठी आनंद होतोय। ट्रॅव्हलिंग करतानाही खूप मजा येते। आता संध्याकाळची 5:45 वाजले, तर बघूया अजून किती वेळ लागतो चिपळूणला पोहोचेपर्यंत। असे दृश्य आहे। पावसामुळे त्याच्यात अजून भर पडलेली आहे। ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी।
7:15 वाजलेत आणि आम्ही चिपळूणच्या जवळजवळ 100 किलोमीटर लांब आहोत आणि जोराचा पाऊस पडत त्यामुळे समोर काही दिसतही नाही आहे. अंधारही खूप झाला आहे. आता महाडमध्ये आहे. महाडमध्ये आलो आहोत आम्ही. आता आम्ही आहोत रायगड मधील महाड येथील सावित्री नदीच्या पुलावर. जोरदार पाऊस पडतोय, अंधारे झाले त्यामुळे नदी दिसत नाहीये, पण तरी इथे नदी आहे. आता आम्ही कशिडी घाटात आहोत. कशिडी घाटातील बोगद्याच्या जवळ आलेलो आहोत. मध्ये मध्ये बायपास बोगद्यामुळे हे काम खूप लवकर होतं, सोयीस्कर होतं, बचत होते, कसली इंधनाची बचत होते, पैशाची बचत होते, मेन वेळेची बचत होते. बघ बायपास दिलाय इमर्जन्सी. खूप वेळही वाचतो त्यामुळे. बोगद्यामध्ये इंटेरियर पण लाईट्स लावले त्यामुळे पण भारी वाटतं बघायला. पूर्वी जो पाऊण किंवा 1 तास लागायचा तो आता 10-15 मिनिटात होतं. म्हणजे पोलादपूर ते खेड हा जवळजवळ 2 तासाचं रनिंग होतं ना, ते आता 1 तासात होऊन जातं. मध्ये मध्ये बायपासही दिलेच इमर्जन्सीसाठी. तसे जे 24 किलोमीटरचा जो घाट होता ना, त्याच्यामध्ये वळणाचे रस्ते होते, त्यामुळे ड्रायव्हिंग करताना खूप कठीण जायचं. ड्रायव्हिंग करताना पहिले जे 24 किलोमीटरचा कशिडी घाट हा खूप वळणाचा होता, त्याच्यामुळे ड्रायव्हिंग करताना खूप सावधगिरी बाळगावी लागायची. आता सरळ रस्ता असल्यामुळे कुठलाच अपघात किंवा बोलतात ना त्याला की दुर्घटना घडण्याची परिस्थिती येत नाही. तिसरं